नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. ओळीच्या काही ठळक घडामोडींकडे. VIP कल्चर आम्हाला मान्य नाही, त्या प्रकरणावर श्रीकांत शिंदेने स्पष्ट केली भूमिका. विटाव्यात स्लॅब पडून महिलेचा मृत्यू तर एक महिला जखमी. आणि सर्वधर्मीय तरुणांनी एकत्र येत मराठा आंदोलनाला दिला पाठिंबा. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानात सर्व्हिस रोड वाहतूक पोलिसांनी परस्पर बंद करत मुख्यमंत्र्यांची शिफारस नसताना वाहतूक पोलिसांनी काढलेल्या पत्रावरून खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले. पत्रात VIP कल्चर आम्हाला मुळीच मान्य नाही. ठाणेकरांना कोणताही त्रास देण्याचा उद्देश नाही. आम्ही कोणतीही मागणी न करता आपल्या वाहतूक विभागानं नावासह काढलेल्या परिपत्रकामुळे नाहक बदनामी झाल्याचा श्रीकांत शिंदेंनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख केलाय. ठाणे पोलिसांच्या वाहतूक शाखेनं आमचे शुभदीप हे निवासस्थान असलेल्या लुईसवाडी परिसरातील वाहतूक बदलासाठीचे एक परिपत्रक जारी केलं. त्या पत्रकात मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांसाठी म्हणजे आमच्यासाठी वाहतूक बदल प्रस्तावित केल्याचा उल्लेख आहे. त्यात माझ्या नावाचाही स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय. अशा पद्धतीनं आमच्या निवासस्थान परिसरातील वाहतुकीत बदल करण्याबाबतची कोणतीही विनंती किंवा सूचना मी किंवा आमच्या कुटुंबियांनी केलेली नव्हती. तसंच अशा पद्धतीनं पत्रक जारी करण्यापूर्वी आम्हाला पूर्वकल्पनाही देण्यात आली नाही, असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. श्रीकांत शिंदे म्हणाले की वाहतूक विभागाचे अतिउत्साही पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी परस्पर काढलेल्या या पत्रामुळे प्रसिद्धी माध्यमं आणि सोशल मीडियावर आमच्या कुटुंबियांची नाहक बदनामी केली जाते. चूक पोलिसांची आणि खापर आमच्या माथी अशी अत्यंत संतापजनक परिस्थिती त्यामुळे उद्भवली आहे. आमचं येणं जाणं सुकर व्हावं यासाठी सर्वसामान्य जनतेचा रस्ता अडवण्याचा अधिकार आम्हाला मुळीच नाही. ते VIP कल्चर आम्हाला मुळीच मान्य नाही, असं ते म्हणाले. कळवा विटावा सूर्यानगर परिसरात तळअधिक एक मजली इमारतीचा स्लॅब गुरुवारी रात्री 12च्या सुमारास कोसळला. या घटनेमध्ये 30 ते 35 वर्ष चंद्रिका जनार्दन नामक या महिलेचा मृत्यू झाला असून लीलावती शहाजान कुंजू या आजीबाई जखमी झाल्यात. त्यांच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेमध्ये घरात 4 जण होते, अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिली. विटावा इथे 23 वर्ष जुनं बांधकाम असलेल्या तळअधिक एक मजली इमारतीमधील नवनाथ गोळे यांच्या मालकीच्या घराच्या स्लॅबचं प्लास्टर एका महिलेच्या अंगावर पडून त्या महिलेचा मृत्यू झाला असून एक महिला किरकोळ दुखापत झाली आहे. तसंच त्या इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले असून इमारत धोकादायक स्थितीत आहे, अशी माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, बीट निरीक्षक आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. या घटनेत चंद्रिका जनार्दन यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून महिलेला उपचारासाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्या महिलेला मृत घोषित केलंय, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिली. संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलाय. मनोज जरांगे पाटील हे गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेत. मात्र सरकार प्रशासन कोणत्याही प्रकारे लक्ष देत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सर्वपक्षीय बैठक काल पार पडली, मात्र या बैठकीत देखील काही तोडगा निघालेला नाही. मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम असून हे उपोषण सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र त्यांच्या समर्थनार्थ ठाण्यामध्ये गेल्या 5 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. त्यातील 2 बांधवांनी आमरण उपोषण सुरू केलं. या संदर्भात सर्वधर्मीय तरुणांनी सागर लबडे यांच्या नेतृत्वाखाली पाठिंबा दर्शवला. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करत पाठिंबा दर्शवण्यात आला. यावेळेला नगरसेवक मनोज शिंदे आणि असंख्य तरुण उपस्थित होते. আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো। তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 9 ते 15 नोव्हेंबर या कालावधीमध्ये दिवाळी हा सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. या काळात हौशी नागरिक पेटते कंदील आकाशात सोडत असतात, त्यावर जिल्हा प्रशासनानं बंदी आणली आहे.
दिवाळी उत्सवाच्या अनुषंगानं काही जण आकाशकंदील प्रज्वलित करून हवेत सोडतात. परिणामी हे पेटते कंदील जमिनीवर येऊन एखादी अनुचित गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हवेत प्रज्वलित करून सोडण्यात येणाऱ्या आकाशकंदील उडवण्यावर, विक्रीवर किंवा साठा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्या अनुषंगानं 9 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ठाणे आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रज्वलित आकाशकंदील हवेत सोडण्यावर आणि विक्री करण्यावर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकांत बरोबकर यांनी मनाई आदेश लागू केलेत. या आदेशाचं उल्लंघन झाल्यास फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिलाय. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग कला केंद्रातील मुलांनी आकर्षक रंगसंगती वापरून पणत्यांची रंगरंगोटी केली आहे. दिवाळी म्हटलं की सर्वत्र सजावट, रांगोळी, पणत्या आणि कंदील यांचा वापर करून सजावट केली जाते. दिवाळी हा खरं तर दिव्यांचा सण. दिव्यांची लागण सर्वत्र करून प्रकाशमय आणि आनंदी असं वातावरण निर्माण होतं. प्रत्येकजण आपापल्या परीनं हा सण आवर्जून साजरा करतो. अगदी गोरगरीब ते श्रीमंत प्रत्येकजण हा सण आपापल्या परिस्थितीनुसार साजरा करतो. अशातच आपल्या दिव्यांग मुलांनीही हा सण साजरा करता यावा याकरता दिव्यांग कला केंद्र इथे अनोखा उपक्रम राबवला गेला. अशातच दिव्यांग कला केंद्रातील मुलांनी पणत्यांची रंगरंगोटी करून आकर्षक अशा पणत्या तयार केल्यात. सणाचं महत्त्व मुलांना समजावं आणि त्यांनाही त्याचा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी विविध उपक्रम संस्थापक किरण नागती करत असतात. याच दिव्यांग केंद्रातील अविनाश दोमसे या कलाकारानं आकर्षकरित्या पणत्यांची सजावट केल्यानं इतर मुलांना मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनीही आकर्षक अशी पणत्यांची रंगरंगोटी केली. अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नागती यांनीही इथे मुलांना मार्गदर्शन केलं. मुलांच्या मनातील प्रेम, निरागसता, आपुलकी, चिकित्सक वृत्ती आणि आनंद या भावना पणत्यांची रंगरंगोटी करताना त्यामध्ये उतरल्यानं पणत्यांची शोभा आणखीनच वाढली. नागरिकांनी या पणत्यांची खरेदी करून दिव्यांग मुलांचा सण साजरा करण्यासाठी हातभार लावावा, तसंच त्यांच्या घरीही दिवाळी साजरी व्हावी यासाठी दिव्यांग कला केंद्राचे प्रमुख किरण नागती यांनी नागरिकांना या पणत्या खरेदी करण्याचं आवाहन केलंय. जवळजवळ 600हून अधिक पणत्या या मुलांनी तयार केल्यात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीनं ठाण्यातील रायलादेवी तलाव या ठिकाणी जास्त आवाज करणारे फटाक्यांची पडताळणी करण्यात आली. यावेळेला अधिकाऱ्यांनी मार्केटमध्ये उपलब्ध असलेले सर्व फटाके टेस्टिंगसाठी रायलादेवी तलाव या ठिकाणी टेस्टिंग करण्यात आलं आणि यावेळेला फटाक्यांचे आवाज किती असावा याचा एक अंदाज त्यांनी वर्तवलाय. त्यामध्ये 125 डेसिबलच्या वरती जर कुठलाही फटाका असेल तर त्याच्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे शासनाकडे पाठवते. तेच फटाके फोडू शकतात जे 125 डेसिबलच्या खाली असले पाहिजेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सब रिजनल ऑफिसर अनंत कटोले यांनी माहिती देताना सांगितलं की येत्या काही दिवसात दिवाळी आहे. त्यानिमित्त लोकांनी ग्रीन फटाके जास्त वापरावेत जेणेकरून यामध्ये कुठल्याही व्यक्तीच्या जीवाशी धोका होणार नाही. तसंच जर मार्केटमध्ये 125 डेसिबलच्या वर जर कुठल्याही प्रकारचा फटाका आढळला तर त्यावरती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देखील कठोर कारवाई करेल. सीझनच्या अगोदर मार्केटमध्ये जे फटाके विक्रीला येतात त्या फटाक्याच्या विक्री किती डीबी म्हणजे त्याची तीव्रता किती असली पाहिजे एक नियम झालेला आहे. 125 डीबी त्याचं नॉईस लेवल ही असली पाहिजे. हे तपासण्याकरता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या फटाक्याची आम्ही खरेदी करतो. त्या खरेदी कुठल्या ब्रँडची आहे याची नोंदणी करतो आणि त्या फटाक्याचा ब्रँडचं आम्ही प्रॅक्टिकल फटाके फोडून त्याची नॉईस मीटरनुसार त्याची ध्वनीची तीव्रता किती आहे हे आम्ही मोजतो. आज आम्ही कार्यक्रम इथं घेतलेला आहे. MPCB सोबत NGOs आहे आणि आपले मीडियाचे काही लोक आहेत आणि साधारण प्रत्येक जे सुतळी बॉम्ब असो की रॉकेट प्रत्येक 25 आयटम आम्ही इथं फोडण्यात आलेले आहे. त्यानुसार आम्ही मग समजा एखाद्या ब्रँडचं व्हायलेशन होत असेल म्हणजे 125 DBच्या वर जात असेल तर तसं ते शासनात कळवण्यात येतं की अमुक ब्रँडचं तीव्रता वाढली 125पेक्षा वाढलेली आहे. पण सध्या आम्ही आता आम्ही तीव्रता मोजलेली आहे तर सर्व 125 DBच्या खाली असल्याचं प्रथम दर्शनी असं आम्हाला दिसून आलं. त्याचबरोबर ध्वनीसोबत आम्ही हवेची प्रदूषणाची किती वाढ झालेली आहे त्याचेसुद्धा आम्ही कार्यक्रम घेणार आहेत. म्हणजे दिवाळीच्या पहिले, दिवाळीच्या दरम्यान आणि दिवाळी झाल्यावर की वातावरणात किती हवा प्रदूषण वाढलेलं आहे याचीसुद्धा आम्ही नोंदी आणि तपासणी करणार आहोत. येत्या काही दिवसात दिवाळी हा येणार आहे आणि कशा प्रकारे दिवाळी साजरा करावा आपल्या माध्यमातून
तसं आपण निरीच्या गाईडलाईनप्रमाणे हरित फटाके म्हणजे ग्रीन फटाके, ज्यामध्ये फटाके म्हणजे जे केमिकल्स कंपोजिशन असतो एक ठरवून दिलेलं आहे आणि त्या प्रकारे त्यांचं स्टॅम्पिंग असतं फटाक्यावर. तर सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की जिथे ग्रीन फटाकेचं स्टॅम्प आहे तेच तुम्ही मार्केटमधून विकत घ्यावं आणि तेच फटाके नागरिकांनी फोडावे असं MPC तर्फे आवाहन करण्यात येतं. सर, मोठ्या फटाके जे आवाजाचे जे फटाके आहेत जे वाजतात तुमच्या नजरात चुकून किंवा नियमबाह्य फटाक्यांवरती तर कशी त्यांची कारवाई करणार? अंमलबजावणी तुम्ही कशी करणार आहे की ते बंद व्हायचं? आता फटाके जी विक्री आणि जे प्रोडक्शनचं लायसन्स असतं ते एक्सक्लुझिव्ह डिपार्टमेंटमार्फत बनवण्यात येतं. तर ह्या सर्व गोष्टी जर व्हायलेशन दिसलं आम्हाला तर विविध जे एजन्सी आहेत जे लायसन्स देतात त्यांना तसं कळवण्यात येईल की या अमुक ब्रँडचा असं या प्रकारे व्हायलेशन दिसण्यात आलेलं आहे. पण सध्या तरी आम्हाला असं व्हायलेशन होताना दिसलेलं नाही आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. VIP कल्चर आम्हाला मान्य नाही, त्या प्रकरणावर श्रीकांत शिंदेने स्पष्ट केली भूमिका. विटाव्यात स्लॅब पडून महिलेचा मृत्यू तर एक महिला जखमी. आणि सर्वधर्मीय तरुणांनी एकत्र येत मराठा आंदोलनाला दिला पाठिंबा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.